नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच संपूर्ण दिवसभरातली अतिशय मोठी बातमी. अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे आणि अर्ध्या तासात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या निकालांचे सर्व अचूक आणि सर्वात वेगवान अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहता येणार आहेत. तर चिंचवड मतदारसंघात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांचं प्रमुख आव्हान आहे. तर तिकडे पुण्यातला कसबा पेठ हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ राखण्यात भाजपला यश मिळणार की काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या पोटनिवडणुकीमध्ये बाजी मारणार, या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. तर कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या परिसरात काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि मतमोजणीच्या ठिकाणी विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यात मनाई करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, तुम्ही सध्या कुठे आहात? पुणेकर काय म्हणतायत? निकालासाठी आता कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? सर्व करून दिलेलं आहे. निवडणूक आयोग याबाबतीत योग्य निर्णय घेतील. तक्रार नेमकी काय? प्राजक्ता, मी आता मतमोजणी केंद्रासमोर आहे. आता 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. आता सगळ्या प्रतिनिधीला आत बोलवलेलं आहे, पण त्याच्या आधी तुला आणखीन एक ब्रेकिंग देतो. काँग्रेसनं शेवटी फडणवीसांनी जे भाषण केलं होतं पुण्यश्वरासंदर्भात, धार्मिक, त्या संदर्भात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केलेली आहे. आपल्यासोबत मोहन जोशी आहेत. दादा, काय काँग्रेसने तक्रार केली नेमकी? निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या भाषणामध्ये धर्माचा आधार घेऊन, हिंदुत्वाचा आधार घेऊन त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्याची पूर्ण वर्तमानपत्रामध्ये आलेलं त्यांचं भाषण, त्यांची कॅसेट भाषणाची, ही आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग असेल, राज्य निवडणूक आयोग असेल किंवा 215 कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निर्वाचन अधिकारी असतील यांच्याकडे काल संध्याकाळी दाखल केलेली आहे. पण मागणी काय आहे तुमची? काँग्रेसची मागणी असे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू धर्माचा, हिंदुत्वाचा आधार घेऊन लोकांना मतदार मागणी केलेली आहे. हा निवडणूक कायद्याचा भंग आहे. यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी केली. त्याच वेळेस का नाही केली मागणी? असे की भाषण आल्यानंतर 2 दिवसामध्ये त्याचे संपूर्ण जे पुरावे असतात ते पुरावे दाखल करायचे असतात आणि आम्ही सर्व पुरावे गोळा करून ते निवडणूक आयोगाकडे सादर केलेले. आता मागणी काय आहे तुमची? जो निवडणूक आयोगाचा एक कायदा आहे, त्या कायद्यामध्ये कलम आहे. त्या कलमामध्ये जी शिक्षा असेल त्या शिक्षेप्रमाणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मग यांची उमेदवारी रद्द होईल रासनीचं, असं तुम्हाला म्हणायचं? असे की त्या कायद्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्याप्रमाणे ही कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. मतमोजणीच्या दिवशीच का? म्हणजे नाही, हे मतमोजणीच्या दिवशी नाही, मतमोजणीच्या आधीच आम्ही केलेली आहे. मग आज सगळं समोर आलेलं आहे, मग हा वेगळी काही पब्लिसिटी स्टंट आहे असं काय आहे? असं आहे की महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाला कधीही पब्लिसिटी स्टंट करण्याची वेळ आलेली नाही. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून, उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते मतदानापर्यंत आमची निवडणूक ही अतिशय योग्य पद्धतीने, नियोजन पद्धतीने आणि लोकांनी आपल्या हातात घेऊन ही निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे आम्हाला कुठलाही स्टंट करायची गरज लागलेली नाही, कारण मतदार आणि जनता आमच्या पाठीशी होती. काय निकाल तुमचे काय अंदाज आहेत? असे इलेक्शन सगळं की निकाल हे काही तासामध्येच आपल्यासमोर येतील. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ज्या पद्धतीने मतदारांनी आणि जनतेने साथ दिली, पाठिंबा दिला आणि तुमचे जे सर्वे रिपोर्ट आहेत किंवा तुमचे जे ग्राउंड रिपोर्ट आहेत, अनेक चॅनलचे आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांनी एक सांगितलं की रवींद्र धंगेकर. हाच निकाल थोड्या तासाने आपल्याला मतपेटीनं सुद्धा दिसेल. भाजप तेच म्हणते रासनीच येणार. असे घोडा मैदान जवळ आहे, त्या बाबतीत हे करायची गरज नाही. निश्चितच. तर आता रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात येतोय, मात्र हेमंत रासने यांची जागा आता धोक्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. चंद्रकांत, अपडेट वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि थेरगावच्या अण्णासाहेब गावडे सभागृहात ही मतमोजणी होणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर आता या थेरगावच्या याच परिसरामध्ये मतमोजणी होणार आहे. त्यासाठी येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला इथं
दिसून येत आहेत। या मतमोजणीला खऱ्या अर्थाने 8 वाजता सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी एकूण 37 फेऱ्या होणार आहे। तर या प्रत्येक फेरीमध्ये 14 टेबल ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता येथे जो प्रत्येक जण येत आहे आतमध्ये मतमोजणीला, तर त्यांच्यासाठी आता प्रत्येकाकडे ओळखपत्र असणं बंधनकारक आहे। ज्यांच्यापाशी ओळखपत्र आहे अशा लोकांनाच आता इथे सोडण्यात येत आहे। आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी मोठा पोलीस चौक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ। दरम्यान भाजपचे उमेदवार हेमंत रासने आता मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी। पाहूयात। रात्रभर झोप लागली आहे का? झोपलो होतो मी साधारण 12:30-1 वाजता झोपलो, 5:30ला उठलो। माझ्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीनुसार आंघोळ, पूजा, देवदर्शन आता केलेलं आहे घरातून। काय धाकधूक किती आहे रात्रीपासून? काय तुम्हाला वाटतं इतकी ज्याला हाय व्होल्टेज इलेक्शन असं म्हणता येईल असे इलेक्शन आहे? एक्झिट पोल काही तुमच्या बाजूने आहेत, काही धंगेकरांच्या बाजूने आहेत, हे सगळं बघून काय वाटतं? काल दिवसभर, काल रात्रभर, आता सकाळी सुद्धा काय होईल? भारतीय जनता पार्टीचा मी गेली 30 वर्ष प्रामाणिक कार्यकर्ता आहे। पक्षाने मला उमेदवारी दिली। माझ्याबरोबर असणारे सर्व मित्र पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, शिवसंग्राम, लोकजनशक्ती पार्टी, या सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते सगळे माझ्याबरोबर होते। गेली 20 दिवस, मागील 10 वर्षात या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो देश हा जगात शक्तिशाली म्हणून आता त्याच्याकडे पाहिलं जाते, जो विकासाचा झंझावात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला, शिंदे फडणवीस सरकारचे 6 महिन्यापूर्वी आलेला आहे आणि मागे जे युतीच्या काळातलं सरकार होतं त्याच्या माध्यमातून जो विकासाची गती या महाराष्ट्र राज्याला प्राप्त झाली होती। विशेष करून फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पुणे शहराच्या विकासाकरता पुढील 50 वर्षाचा दृष्टिकोन ठेवून ज्या पद्धतीचा विकास फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील महापालिकेच्या 5 वर्ष महापालिकेतसुद्धा भाजपची सत्ता होती त्या काळात जो झाला, पुढील 50 वर्षाचं नियोजनबद्ध प्रचार, जी मेट्रो आली, अंडरग्राऊंड मेट्रो आली, नदी सुधार प्रकल्प आला, बरीच कामं केली। अशा त्याच्यातून जो विकासाचा जो झंझावात केला त्याला संपूर्ण जनतेचा, मोदी साहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब असतील किंवा मी गेली 30 वर्ष केलेली प्रामाणिकपणे काम आणि त्यातून जे विश्वास आणि आशीर्वाद जो जनतेचा आम्हाला मिळाला आहे तो आज सुद्धा आमच्या पाठीशी आहे ह्याची मला खात्री आहे। शेवटचा प्रश्न, तुमची काय अपेक्षा? किती मतं? चांगल्या मताधिक्याने तुमचा एक्झिट पोल आमच्या अंदाजानुसार 20 ते 30 हजारच्या मार्जिनने आम्ही निवडून। ठीक आहे। तर चांगल्या मतांनी माझा विजय होईल असं हेमंत रासने यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान पुण्यामध्ये बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीचा निकाल खरं तर आज लागणार आहे, पण दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्याआधीच आमदारपदी निवडीची बॅनरबाजी केली होती। पुणेकरांनी या उतावळेपणावर टीका करताच पालिकेनं हे पोस्टर्स उतरवलेत, तर फडके हौदातलं धंगेकरांचं पोस्टर गुंडाळून ठेवलेलं आहे। ही बातमी पाहणारच आहोत, मात्र रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केलेली आहे। पाहूयात। कसबा विधानसभाची निवडणूक अतिशय अटीतटीची होते आणि या निवडणुकीमध्ये हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आज मतमोजणी आहे आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत। काय सांगाल, आज तुम्हाला विश्वास वाटतोय आज आपण निवडणूक येताल? ज्या दिवशी मला महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली, नाना पटोले असतील, उद्धव साहेब असतील, शरद पवारजी असतील, अजितदादा असतील, यांनी जो विश्वास माझ्यावर देऊन महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्याच वेळेला माझी उमेदवारी त्यांनी जाहीर केली, त्या दिवशीच माझा विजय निश्चित होता। गेली 25-30 वर्ष सामाजिक काम करताना मी जातीपातीच्या भिंती तोडून समाजाची सेवा केली आणि प्रत्येक येणारा नागरिक हा माझा परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणे माझं कर्तव्य आहे। आमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत। आपल्या घरी येणारा माणूस, आपल्या जवळ येणारा माणूस, तुमच्याकडे एक वेळ चहाला तुम्ही चहा देऊ नका, पण त्याला ग्लासभर फुकटचं पाणी तरी द्या आणि त्याचा आदर सत्कार करा, तो समजून घेणे ज्याकडे चहाला पैसे नाहीत। असं माझं राजकारण चालू झालं आणि माझ्या वडिलांचे संस्कार होते, येणाऱ्या माणसाला दुखवू नको, त्याचं काम कर आणि त्याला तो जरी चिडला तर त्याचं समाधान कर आणि 2 मिनटं शांत बस। आणि मी तेच माझं वाक्य की मी जर चिडायचा माझा प्रयत्न झाला तर माझे वडील आठवतात। माझे वडील नेहमी सांगायचे की कोणाला
वेगळं काहीतरी हे बोलू नको आणि तोच मी घेतला वडिलांचा वारसा. भाजपने संपूर्ण ताकद लावली होती या निवडणुकीमध्ये आणि एका बाजूला महाविकास आघाडी आणि भाजप असा दोन हे राहिले. याबद्दल तुमचा विश्वासही या सगळ्यामधून तुम्ही टक्कर देऊन. बघा, विषय असा आहे की माझ्या सर्वसामान्य नागरिकांना मुख्यमंत्री म्हणून भेटतात हा माझा विजय आहे. कारण माझी जनता, त्यांना माझ्या जनतेकडनं फीडबॅक मिळत होतं की धंगेकरच्या मागे, आणि मग त्यांना यावं लागलं. म्हणजे माझ्या जनतेच्या दारात त्यांना यावं लागलं हा माझा विजय आहे. आणि मी उलट मुख्यमंत्री अजून राहिला पाहिजे, म्हणजे माझा विजय घेऊन गेले असते. तर माझ्या प्रत्येक नागरिकाला आज मान मिळाला, सन्मान मिळाला आणि जी धनशक्ती आली होती ती धनशक्ती बी मिळली. आता विषय असा आहे की ह्याच्यामध्ये मी कर्तृत्वान होतो, माझा जनता होती आणि माझा समाज हा सगळा. आज 2,70,000 74,000 हा माझा समाज आहे, माझं घर आहे, माझं कुटुंब आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे आणि काही वेळातच या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या निकालांचे सर्व अचूक, सर्वात वेगवान अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहता येणार आहेत. चिंचवड मतदारसंघात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांचं प्रमुख आव्हान आहे. तर तिकडे पुण्यातल्या कसबा पेठ हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ राखण्यात भाजपला यश मिळणार की काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या पोटनिवडणुकीमध्ये बाजी मारणार, या प्रश्नाचं उत्तर आज खरं तर मिळणार आहे आणि अगदी काही वेळातच ते मिळणार आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या परिसरात काही निर्बंध देखील घालण्यात आलेले आहेत आणि मतमोजणीच्या या ठिकाणी विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तर आजच्या या निवडणुकीची प्रत्येक अपडेट आम्ही आज दिवसभर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कसबा पेठ मतदारसंघात किती मतदान झालेलं आहे आपण ते पाहूयात. शनिवार पेठ किंवा सदाशिव पेठ मध्ये 37,237 इतकं मतदान झालेलं आहे. यावेळी थोडंसं कमी मतदान झालंय, त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कसबा पेठ आणि शनिवार पेठेत 16,999 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रास्ता पेठ आणि रविवार पेठेत एकूण 27,653 इतकं मतदान झालंय. खडकमाळ, आळी आणि फुलेपेठ मध्ये 26,600 इतकं मतदान आतापर्यंत झालेलं आहे. यावर्षी थोडं कमी मतदान झालंय, त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची बनलेली आहे आणि यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.